अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेल्या आहेत. याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत, पण आता हे दोन पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढतात. त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे. मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही. आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात हे महत्त्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी असल्याचंही या ठिकाणी समोर येत आहे. तर अक्षय शिंदे प्रकरणामध्ये शाळा व्यवस्थापनातील काही सदस्य आरोपी होते. त्यामध्ये आपटेंनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्याची या ठिकाणी ग्वाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना संधी दिल्याचा दावा भाजपनं केलाय. तर तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक बनवल्यानं आता वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. तुषार आपटे बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी आहे. आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. नगरपालिका निवडणुकीमध्ये तुषार आपटेंनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केल्याचा दावा केला जातोय. भाजपच्या निर्णयामुळे आता वाद निर्माण होण्याची ही शक्यता आहे. अक्षय शिंदे प्रकरणात शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेत 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणात शाळा आणि संस्था चालकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये तुषार आपटे फरार होते. मात्र 44 दिवसांनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तुषार आपटेंना 48 तासात जामीनही मिळाला होता. दरम्यान लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का असा सवाल यावर संजय राऊतांनी केलाय. भविष्यात आशांना सुद्धा क्लीन चिट देतील. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय अशी जहरी टीका संजय राऊतांनी केली आहे. आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. त्यावरूनच संजय राऊतांनी ही टीका केली आहे. शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला. त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून. ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले. काय चाललंय या महाराष्ट्रात? भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे. तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले. त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे. लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. काँग्रेस, MIM ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय, ते पण स्वीकृत. लज्जास्पद प्रकार आहे. राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करतो.